म्हातारपणात आई वडिलांनी मुलांकडून कोणत्या दोन गोष्टींची अपेक्षा करू नये? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. त्या व्यक्तीच्या घरामध्ये देवाच्या कृपेने सर्व काही होतं. खूप रुपये, पैसे, धनदौलत, त्याचबरोबर मानसन्मान सर्व काही होतं. परंतु इतकं सर्व असूनही तो व्यक्ती खूप दुःखी असायचा. त्याच्या दुःखाचे कारण हे होते की देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होतं, परंतु त्याला अजूनही संतान सुख मिळालं नव्हतं. या गोष्टीवरून दोघेही नवरा बायको नेहमी चिंतेत असायचे. अशा प्रकारे दोघाही नवरा बायकोला एकत्र राहून 10 वर्ष निघून गेले, परंतु त्यांच्या घरात अजूनही संतान झाली नव्हती. तो व्यक्ती त्याच्या बायकोला चांगल्यात चांगल्या डॉक्टरांना दाखवतो. मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन बायकोचे उपचार तो करून घेतो. पवित्र तीर्थस्थानांवर जाऊन वेगवेगळे नवस देवाला तो करत असतो. तेव्हा कुठे जाऊन लग्नाच्या 15 वर्षानंतर त्याची इच्छा पूर्ण होते. देवाच्या कृपेने त्याच्या बायकोला एका पुत्राची प्राप्ती होते. हॉस्पिटलमध्ये पुत्राचा जन्म होतो. पुत्र जन्माला आला आहे हे ऐकून तो व्यक्ती खूपच खुश होतो. जेव्हा नर्स पुत्राला घेऊन त्या दोघा नवरा बायकोजवळ पोहोचते, तेव्हा ते त्या नर्सला विचारतात की आमची संतान कशी आहे, काही अडचण तर नाही ना? नवरा बायकोचे हे बोलणं ऐकून नर्स त्या व्यक्तीच्या बायकोला म्हणते, ताई, तुम्हाला जो मुलगा झाला आहे तो खूप सुंदर आहे, परंतु त्याच्यामध्ये एक कमी आहे. नर्सच्या तोंडातून जेव्हा मुलाची आई हे ऐकते की मुलामध्ये एक कमी आहे, तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो. नर्स म्हणते, ताई, घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जो पुत्र झाला आहे तो सुंदर आहे, स्वस्थ आहे, त्यामध्ये दुसरी कोणतीही कमी नाही. फक्त त्याला एक डोळा नाही. तुमचा पुत्र एका डोळ्याने कान्हा आहे, फक्त हीच त्याच्यामध्ये कमतरता आहे, बाकी सर्व काही ठीक आहे. जेव्हा त्या आईला हे कळतं की तिच्या पुत्राला एक डोळा नाही, माझा पुत्र एका डोळ्याने कान्हा आहे, तेव्हा ती आई पुत्राला बिलगून रडू लागते आणि म्हणू लागते, काहीच हरकत नाही, माझ्या पुत्राला एक डोळा नाही, मग काय झालं? एक डोळा तर चांगला आहेच. कसाही असला तरी हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर जे काही असेल तर तो माझा पुत्रच आहे. आईसाठी सर्व संतान एक समान असतात. मग कोणी काळा असो, गोरा असो, आई कधीच तिच्या मुलांचे शरीर पाहत नाही. ती त्यांच्या आत्म्यासोबत जोडलेली असते. आई त्या मुलाकडे पाहून म्हणते, किती सुंदर आहे माझा मुलगा. मित्रांनो, त्या आईचं हे बोलणं ऐकून त्या नर्सच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. ती नर्स विचार करू लागते, जर देवाला या नवरा बायकोला संतान सुख द्यायचाच होतं, मग दोन्ही डोळे दिले असते तर काय झालं असतं? तेव्हा आई म्हणते, काहीच हरकत नाही, कसाही असला तरी माझा मुलगा आहे, परंतु जर ह्याचे दोन्ही डोळे व्यवस्थित असते तर आणखी चांगलं झालं असतं. दोन्ही डोळ्यांसोबत माझा पुत्र खूप सुंदर दिसला असता. तेव्हा ती नर्स म्हणते, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पुत्राचे दोन्ही डोळे सलामत असावेत, तर हे सुद्धा होऊ शकतं. जेव्हा आई त्या नर्सचे हे बोलणं ऐकते तेव्हा ते म्हणते, हे कसं शक्य आहे? तेव्हा नर्स म्हणते, असं होऊ शकतं, परंतु त्यासाठी तुम्हा दोघांपैकी एकाला तुमचा डोळा तुमच्या मुलाला द्यावा लागेल. असं केल्याने तुमच्या मुलाचे दोन्ही डोळे ठीक होतील. मित्रांनो, हे बोलणं जेव्हा तो व्यक्ती ऐकतो तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही सिस्टर, आमच्या मुलाचा एक डोळा चांगला आहेच. आमचा मुलगा एका डोळ्याने हे जग पाहू शकतो, दुसरा डोळा लावण्याची याला काहीच गरज नाही. आमचा पुत्र जसा आहे चांगला आहे. मी माझे डोळे दान करू शकत नाही, कारण माझं घर माझ्या मेहनत मजुरीवर चालत असतो. जेव्हा माझा एक डोळा नसेल तेव्हा मी माझ्या परिवाराचे पालनपोषण कशाप्रकारे करू शकेल? कशाप्रकारे मी माझ्या या पुत्राचा खर्च उचलू शकेन? हे तर तेव्हाच शक्य आहे जेव्हा माझे दोन्ही डोळे सही सलामत असतील. मी वडील आहे आणि घरातील कमावता पुरुष आहे. घराची, मुलाची व बायकोची सर्व जबाबदारी माझ्याच खांद्यांवर आहे. आणि राहिली गोष्ट माझ्या मुलाच्या एका डोळ्याची, तर ही सर्व देवाची इच्छा आहे. देवाने ज्याला ज्या रूपामध्ये पाठवले आहे तो त्याच रूपामध्ये योग्य आहे. मित्रांनो, वडिलांनी तर सरळ सरळ नकार दिला, परंतु आई तर आई असते. आई म्हणते, जर असं होणं शक्य आहे तर मी माझा एक डोळा माझ्या पुत्राला देऊ इच्छित आहे.
माझे काय, मी तर घरातच राहणार आहे. परंतु माझ्या पुत्राला त्याचं पूर्ण आयुष्य जगायचं आहे. आणि म्हणूनच ताई, मला माझा एक डोळा माझ्या पुत्राला द्यायचा आहे. तेव्हा तो व्यक्ती त्याच्या पत्नीला म्हणतो, जर तू असं केलंस तर तू कानी बनशील. तेव्हा ती आई म्हणते, मला मंजूर आहे, मी कानी झाले तरी सुद्धा चालेल, परंतु माझ्या पुत्राला 2 डोळे असतील. मी माझ्या पुत्राला दोन्ही डोळ्यांसोबत पाहू इच्छित आहे. माझा एक डोळा घ्या आणि माझ्या मुलाला लावा. माझ्या मुलाला जेव्हा दोन्ही डोळे असतील तेव्हा दोन्ही डोळ्यांसोबत तो किती सुंदर दिसेल. मी माझ्या पुत्राला माझा एक डोळा दान स्वरूपात देऊ इच्छित आहे. मंडळींनो, अशा प्रकारे आईच्या म्हणण्यानुसार जेव्हा तो मुलगा थोडा मोठा होतो तेव्हा आईचा एक डोळा त्या मुलाला लावतात. अशा प्रकारे मुलाचे दोन्ही डोळे अगदी व्यवस्थित होतात आणि आई एका डोळ्याने कानी होते. काही दिवसांपर्यंत सर्व लोक हॉस्पिटलमध्येच असतात. जेव्हा दोघेही आई आणि मुलगा स्वस्थ होतात तेव्हा त्या दोघांनाही डिस्चार्ज मिळतो. अशा प्रकारे तो व्यक्ती त्याच्या बायकोला आणि मुलाला घेऊन घरी परत येतो आणि दोघेही नवरा बायको आनंदाने त्यांच्या पुत्राचा पालनपोषण करू लागतात. अशा प्रकारे मुलाचे पालनपोषण करत मुलगा 5 वर्षांचा होतो. सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे चालू असतं. परंतु अचानकच एके दिवशी मुलाच्या वडिलांचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मुलाच्या वडिलांचे प्राण निघून जातात. जेव्हा त्या व्यक्तीच्या बायकोला ही बातमी मिळते तेव्हा ती जोरजोरात रडू लागते. ती विचार करू लागते, 5 वर्षांचा मुलगा आहे, घरामध्ये एकटेच तर कमावणारे होते आणि ते सुद्धा आता असेच अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत. आता मी या मुलाचं पालनपोषण कशा प्रकारे करू शकेल? आणि हाच विचार करून ती स्त्री जोरजोरात रडू लागते. तिचं रडणं ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा होतात आणि तिचे सांत्वन करू लागतात, तिला धीर देऊ लागतात व त्यानंतर आजूबाजूची सर्व लोक त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार करतात. अशा प्रकारे मित्रांनो, ती दुःखी आई तिच्या 5 वर्षाच्या मुलासोबत तिचं आयुष्य व्यतीत करू लागते. घरामध्ये जे काही बचत केलेले पैसे होते ते पुत्राच्या उपचारांमध्ये आधीच संपून गेले होते. पतीच्या मृत्यूनंतर जे काही वाचले होते ते त्यांच्या अंतिम संस्काराच्या कार्यावर खर्च होऊन जातात. त्यानंतर ती आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडी धुवून तिचा घर खर्च चालवू लागते. ती आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन झाडू मारायची, भांडी धुवायची, परंतु तिच्या पुत्राला कोणत्याही प्रकारचा त्रास ती होऊन द्यायची नाही. ती दुसऱ्यांच्या घरात नोकरानी बनून पैसे कमवत असे आणि पुत्राला खेळण्यासाठी चांगले चांगले खेळणे घेऊन यायची. मुलाला चांगले चांगले वस्त्र घालायची. प्रत्येक वेळेला मुलाच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहायची. जेव्हा मुलगा थोडा आणखी मोठा होतो तेव्हा ती आई मुलाला घेऊन एका शाळेमध्ये जाते आणि शाळेच्या मुख्याध्यापकाला विनयपूर्वक म्हणते, सर, मला माझ्या मुलाचं ॲडमिशन तुमच्या शाळेत करायचं आहे. मित्रांनो, ती आई तिच्या मुलाचं ॲडमिशन ज्या शाळेमध्ये करण्यासाठी जाते ती शाळा त्या परिसरातील एक नावाजलेली शाळा होती. त्या शाळेमध्ये श्रीमंतांची मुलं शिकत होती. जेव्हा त्या शाळेचा मुख्याध्यापक एका फाटलेल्या घाणेरड्या कपड्यांमध्ये त्या आईला पाहतो तेव्हा तो विचार करू लागतो, मुलगा तर सुंदर दिसत आहे, परंतु आई तर एका भिकाऱ्यासारखी दिसत आहे. ही स्त्री कुठून या मुलाची फी आणि पुस्तकांचा खर्च उचलू शकेल? तेव्हा ते मुख्याध्यापक समजावत त्या स्त्रीला म्हणतात, ताई, आमच्या शाळेचा खर्च खूप जास्त आहे. आमच्या शाळेमध्ये फक्त श्रीमंतांची मुलं शिकत असतात. त्यामुळे तुमच्यासाठी हेच चांगलं असेल की तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन एखाद्या सरकारी शाळेमध्ये करा. मुख्याध्यापकांचे हे बोलणं ऐकल्यानंतर आई म्हणते, सर, तुम्ही पैशांची काळजी करू नका. तुमची जी काही फी असेल ती मी वेळेवर जमा करेन. माझा एकुलता एक मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की माझा मुलगा चांगला शिकून एखादा मोठा ऑफिसर बनावा आणि म्हणूनच मी तुमच्या शाळेमध्ये याचा ॲडमिशन करण्यासाठी आले आहे. मित्रांनो, जेव्हा ते मुख्याध्यापक त्या आईचं हे बोलणं ऐकतात तेव्हा आईचे हे बोलणं ऐकून ते खूप जास्त प्रभावित होतात आणि ते त्या मुलाच्या आईला म्हणतात, ठीक आहे ताई, जर तुम्ही इतका हट्ट करत आहात तर आम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन आमच्या शाळेत करून घेतो. अशा प्रकारे त्या मुलाचं ॲडमिशन ती आई एका प्रायव्हेट शाळेमध्ये करते आणि तो मुलगा त्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जाऊ लागतो. पहिले ती आई 5 घरांमध्ये घरकाम करून त्यांचं घर खर्च चालवत होती, परंतु आता मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकायला जाऊ लागल्यामुळे खर्च वाढला होता.
व त्यामुळे ती आता 10 घरांमध्ये घरकाम करून तिचा घर खर्च चालवत होती. असेच काही वर्ष निघून जातात. आता मुलगा 5वीला आला होता. जेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा होतो तेव्हा शाळेतील सर्व मुलं त्या मुलाला चिडवू लागतात आणि खेळाखेळामध्येच म्हणू लागतात, बघा बघा, चकणीचा मुलगा आला आहे. या मुलाची आई एका डोळ्याने चकणी आहे. तो मुलगा जेव्हा त्याच्या आईबद्दल हे असे शब्द ऐकतो तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो. त्याला खूप जास्त वाईट वाटतं. जेव्हा त्याची शाळा सुटते तेव्हा नेहमीप्रमाणे त्याची आई त्याला नेण्यासाठी आलेली असते. एका डोळ्याने कानी आई तिच्या मुलाला नेण्यासाठी शाळेमध्ये आलेली असते. तेव्हा तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई, उद्यापासून तू मला शाळेमध्ये सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी येऊ नकोस. जेव्हा आई विचारते, बाळा, काय झालं, तू असं का बोलत आहेस, तेव्हा मुलगा म्हणतो, आई, तू दिसायला चांगली नाहीस. तू एका डोळ्याने कानी आहेस. तू जेव्हा मला नेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी शाळेमध्ये येतेस तेव्हा माझ्या शाळेतील मित्र माझी थट्टा करतात आणि तुझ्यामुळे मला लज्जित व्हावं लागतं. तुझ्यामुळे मला माझी मान खाली करावी लागते. तो मुलगा त्याच्या आईजवळ अनेक तक्रारी करत असतो. जेव्हा ती आई मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकते तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटतं. परंतु ती मुलाला काहीच बोलत नाही. ती मुलाचे हे बोलणं सहन करते. आई म्हणते, काहीच हरकत नाही बाळा, तुझी जर हीच इच्छा असेल तर उद्यापासून मी तुला सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी तुझ्या शाळेत येणार नाही. परंतु तू एकटा शाळेत कसा येशील? आईचं हे बोलणं ऐकून मुलगा म्हणतो, आई, आता मी मोठा झालो आहे. आता मी इतका मोठा झालो आहे की मी एकटा शाळेमध्ये येऊ शकतो आणि म्हणूनच तुला माझ्यासोबत शाळेत येण्याची काहीच गरज नाही. पुत्राचं हे बोलणं ऐकून आई म्हणते, ठीक आहे बाळा, आजपासून मी तुझ्यासोबत तुझ्या शाळेत येणार नाही. परंतु बाळा, तू काळजीपूर्वक घरी येत जा. तुझ्या वडिलांबद्दल विचार करूनच मला तुझी खूप काळजी वाटत असते. तेव्हा मुलगा म्हणतो, आई, तू काळजी करू नकोस. मला काहीच होणार नाही. मी एकटाच शाळेत ये जा करेल. मित्रांनो, त्या दिवसानंतर तो मुलगा एकटाच शाळेमध्ये ये जा करू लागतो. जसा जसा तो मुलगा मोठा होत गेला तसे तसे त्याचे खर्चसुद्धा वाढू लागले. जसे जसे मुलाचे खर्च वाढू लागले तसे तसे आईवर कामाचं ओझं वाढू लागलं. अशा प्रकारे तो मुलगा शिकत शिकत 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो. तो मुलगा शिक्षणामध्ये खूपच हुशार असल्यामुळे शाळेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक येतो. आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुलगा शहरात जाणार असतो. जेव्हा मुलगा शिक्षण घेण्यासाठी शहरात जातो तेव्हा त्याची आई जे पण पैसे कमवायची ते पैसे कमी पडायचे. कारण यापूर्वी तर फक्त पुस्तक आणि शाळेची फी इतकाच खर्च होता. परंतु आता मुलगा शहरात शिकण्यासाठी गेला होता, त्यामुळे त्याचे आणखी खर्च वाढले होते. त्यामुळे आई जे काही पैसे कमवायची ते आता कमी पडू लागले होते. यापूर्वी ती 10 घरांमध्ये घरकाम करून खर्च चालवत होती, परंतु आता ती 20-25 घरांमध्ये जाऊन घरकाम करू लागली होती. दिवसभर ती मेहनत करत असे. मेहनत करून 20-25 घरातील घरकाम करून तिला रात्र व्हायची. इतकं सर्व काम केल्यानंतर ती आई मुलाला 10,000 रुपये महिन्याला पाठवू शकत होती. तिची अशी इच्छा होती की मुलाने शिकून कलेक्टर बनावं आणि जेव्हा मुलगा कलेक्टर बनेल तेव्हा तिचे दिवस चांगले येतील. एक दिवस असा येईल जेव्हा तिला सुद्धा आराम मिळेल. याच आशेवर ती इतक्या जास्त प्रमाणात काम करत होती. ती विचार करत असते की जेव्हा माझा मुलगा कलेक्टर बनेल तेव्हा त्याच्यासोबत राहून मी सुद्धा माझं उर्वरित आयुष्य सुखपूर्वक व्यतीत करू शकेल. त्यामुळेच ती आई खूप मेहनत करायची आणि 20-25 घरांमध्ये घरकाम करून मुलासाठी खर्चाचे पैसे पाठवत होती. अशा प्रकारे अति जास्त प्रमाणात मेहनत केल्यामुळे ती वेळेपूर्वीच म्हातारी झाली होती. चेहऱ्यावरची चमक आता पूर्णपणे निघून गेली होती. परंतु पुत्रासाठी ती तिची मेहनत कमी करत नाही. अशाच प्रकारे काही दिवस व्यतीत होतात आणि एके दिवशी त्या आईला एक पत्र मिळतो ज्यामध्ये लिहिलेलं असतं, आई, आता मी कलेक्टर बनलो आहे. आता मला पैसे पाठवण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, जेव्हा त्या आईला हा पत्र मिळतो की तिचा मुलगा कलेक्टर बनला आहे तेव्हा ती खूप जास्त आनंदी होते. ती विचारू लागते की माझा एकच मुलगा आहे जो नवऱ्यानंतर माझा हा एकमेव आधार आहे आणि माझी जशी इच्छा होती की माझा मुलगा कलेक्टर बनावा
ती इच्छा सुद्धा आता पूर्ण झाली आहे. मित्रांनो, त्या मुलाने आईला ही गोष्ट पत्रामध्ये लिहून सांगितली होती की मी एक कलेक्टर बनलो आहे. परंतु तो मुलगा आईला भेटण्यासाठी गावात आला नव्हता. जेव्हा त्या आईला हा पत्र मिळतो तेव्हा ती पूर्ण गावामध्ये पेढे वाटते आणि सर्व गावातील लोकांना खूप गर्वाने सांगते की माझी मेहनत आता सफल झाली आहे, माझा मुलगा कलेक्टर बनला आहे. अशा प्रकारे ती आई मुलगा गावी कधी येईल याची वाट पाहू लागते. आई विचार करू लागते की माझ्या मुलाला शहरात जाऊन खूप वर्ष निघून गेले आहेत. आता तो कलेक्टर बनला आहे म्हणून तो मला भेटण्यासाठी गावी परत नक्कीच येईल. जेव्हा तो गावी येईल तेव्हा मी माझ्या पुत्राचे औक्षण करेल, त्याच्या आवडीची खीर बनवेल. अशाच प्रकारे ती आई मुलाच्या येण्याची वाट पाहू लागते. रोजच्या रोज ती मुलाची वाट पाहत असते की आज माझा मुलगा येईल, उद्या माझा मुलगा येईल. मित्रांनो, जेव्हा पण एखादी गाडी त्या आईच्या घरासमोरून जाते तेव्हा ती आई धावतच घरातून बाहेर येत असते. तिला असंच वाटत असतं की तिचाच मुलगा तिला भेटण्यासाठी आला आहे. अशा प्रकारे वाट पाहून पाहून अनेक दिवस निघून गेले. रात्री त्या आईला झोप येत नसे. ती विचार करायची की माहीत नाही अशी कोणती अडचण आहे, माझा मुलगा मला नेण्यासाठी का आला नाही, मला कधी घेऊन जाईल. आता तर ते दिवस राहिले नाही की मी दुसऱ्यांच्या घरामध्ये घरकाम करून माझा घर खर्च चालवावा. आता तर माझे सुखाचे दिवस आले आहेत. मी आरामाने बसून राहील आणि माझ्या मुलाच्या कमाईवर माझं उर्वरित जीवन मी व्यतीत करेल. आता तर माझ्या मुलाच्या घरामध्ये नोकर चाकर असतील, गाडी बंगला सुद्धा असेल. आता माझे दुःखाचे दिवस संपले आहेत. अशाच प्रकारे ती आई पूर्ण दिवस वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत असते. अशा प्रकारे मुलाची वाट पाहत पाहत 1 वर्ष निघून जातो. परंतु पूर्ण 1 वर्षांमध्ये तो मुलगा एक दिवस सुद्धा आईला भेटण्यासाठी आला नाही. आणि एके दिवशी त्या आईजवळ मुलाचा दुसरा पत्र येतो. त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं, आई, माझं लग्न झालं आहे आणि तुला माहीत आहे ज्या मुलीसोबत माझं लग्न झालं आहे ती मुलगी खूपच श्रीमंत घरातील आहे. ज्या मुलीसोबत माझं लग्न झालं आहे ती मुलगी एका आमदाराची मुलगी आहे. मी एका आमदाराच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. माझी बायको खूपच सुंदर आहे. जेव्हा ती आई पत्रामध्ये लिहिलेलं हे सर्व वाचते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिला खूप जास्त दुःख वाटू लागतं, कारण आईला फक्त हेच वाटत होतं की मुलगा आता कलेक्टर झाला आहे तर माझ्या मुलासाठी चांगले चांगले स्थळ सांगून येतील. ती तिच्या आवडीच्या मुलीसोबत तिच्या मुलाचं लग्न लावून देऊ शकेल. परंतु ते पत्र वाचल्यानंतर त्या आईच्या मनात असलेले सर्व स्वप्न धुळीला मिळतात. आई विचार करू लागते, हे प्रभू, मी असे कोणते पाप केले होते, अशी माझ्याकडून कोणती चूक घडली होती ज्याची मला इतकी मोठी शिक्षा मिळाली आहे. प्रत्येक आई वडिलांचे हे स्वप्न असते की स्वतःच्या हाताने त्यांनी त्यांच्या मुलाला नवऱ्याच्या रूपामध्ये सजवावे आणि आशीर्वाद देऊन मुलाची वरात घेऊन त्याच्या सासूरवाडीला जावं. परंतु माझ्या मुलाने तर मला लग्नाला सुद्धा बोलावलं नाही, मला सांगितलं सुद्धा नाही आणि त्याने परस्पर लग्न केले आहे. मी हेच दिवस पाहण्यासाठी माझ्या मुलाला शिकवून इतका मोठा केला होता का? याच्यासाठी मी इतकी मेहनत मजुरी केली होती. दुसऱ्यांच्या घरात दिवस रात्रभर काम केले, मेहनत मजुरी करून मी त्याला शिकवले, त्याला कलेक्टर बनवले. मग माझा इतका पण अधिकार नव्हता की माझ्या मुलाने मला त्याच्या लग्नामध्ये बोलवावे. लग्न केल्यानंतर पत्र लिहून मला सांगत आहे की आई, मी लग्न केलं आहे. मित्रांनो, हाच विचार करून ती आई दिवस रात्र रडत असे. इतकं सर्व घडूनही ती आई मुलाला फक्त चांगले आशीर्वाद देत होती. रडतडतच ती झोपून जाते, परंतु तरीसुद्धा त्या आईच्या मुखातून तिच्या मुलासाठी आशीर्वादच निघत असतात. ती म्हणत असते, काहीच हरकत नाही बाळा, तू न सांगता लग्न केलं आहेस, परंतु माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असतील. आता ती आई विचारू लागते की माझ्या मुलाने लग्न तर केले आहे, त्याची बायको आली आहे. आता होऊ शकतं की माझा मुलगा आणि सुनबाई दोघं मिळून मला भेटण्यासाठी घरी येऊ शकतात. मी माझ्या सुनबाईला पाहीन, सुनबाई माझे पाय दाबेल, माझी काळजी घेईल, मी माझ्या सुनबाईला आशीर्वाद देईन. हाच विचार करून ती आई मुलाची आणि सुनबाईची वाट पाहू लागते. अशा प्रकारे त्या आईला मुलाची आणि सुनबाईची वाट पाहून पाहून आणखी 1 वर्ष निघून जातो. परंतु 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या आईला भेटण्यासाठी मुलगा येत नाही.
किंवा सुनबाई सुद्धा येत नाही. त्यानंतर त्या आईला तिसरा पत्र मिळतो. त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं, आई, तू आता आजी बनली आहेस. देवाच्या कृपेने आपल्या घरी पुत्र जन्माला आला आहे. जेव्हा ही बातमी त्या आईला मिळते तेव्हा तिचा धीर आता उत्तर देऊ लागतो. तिची सहनशक्ती आता संपते आणि हे स्वाभाविकच आहे की ती अजून किती धीर ठेवू शकत होती. ज्या आईचा पुत्र कलेक्टर बनतो, ज्याचा विवाह होतो आणि या गोष्टीची त्याच्या आईला काही माहितीच नसते, तेव्हा त्या आईच्या मनाला या गोष्टीचं किती वाईट वाटत असेल याचा विचार आपण करू शकतो. ज्या मुलाचं जीवन चांगलं बनवण्यासाठी ज्या आईने तिचे पूर्ण आयुष्य कुर्बान केले, त्या मुलाचा अनेक वर्षांपासून चेहरा न पाहिल्यामुळे स्वाभाविकच ती आई तिच्या पुत्रासाठी व्याकुळ होऊ शकते. जेव्हा ती आई तिच्या मुलासाठी अत्यंत जास्त व्याकुळ होते तेव्हा ती विचार करते की आता मी माझ्या पुत्राला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. ती विचार करू लागते की मी आता आजी झाले आहे, मला नातू झाला आहे, मी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर खेळवणार, मी त्याच्यासाठी पाळणा घेऊन येईल. आता माझा मुलगा नक्कीच माझ्या सुनेसोबत आणि नातवासोबत मला भेटण्यासाठी घरी येईल. हा सर्व विचार करून ती आई खूपच व्याकुळ होत असते. असाच विचार करत करत 6 महिने निघून जातात आणि जेव्हा त्या आईला भेटण्यासाठी कोणीच येत नाही तेव्हा त्या आईच्या संयमाचा बांध तुटू लागतो. ती खूपच व्याकुळ होते आणि याच व्याकुळतेने ती विचार करते की काहीही झालं तरी चालेल, मी माझ्या नातवाला भेटण्यासाठी नक्कीच जाणार. आणि हाच निर्णय करून ती आई मुलाला सुनबाईला आणि नातवाला भेटण्यासाठी शहराच्या दिशेने निघते. लोकांना विचारत विचारत ती आई त्या शहरात पोहोचते जिथे तिचा मुलगा राहत होता. त्या शहरात पोहोचल्यानंतर ती म्हातारी आई एका रिक्षावाल्याला बोलावते आणि रिक्षावाल्याला म्हणते, बाळा, मला या पत्त्यावर जायचं आहे. रिक्षावाला पत्ता पाहतो आणि त्या म्हाताऱ्या आईला त्याच्या रिक्षामध्ये बसवतो आणि त्या म्हाताऱ्या आईला तिने सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन जात असतो. मित्रांनो, काही वेळानंतर तो रिक्षावाला त्या म्हाताऱ्या आईला तिने सांगितलेल्या पत्त्यावर म्हणजेच त्या कलेक्टरच्या घरापर्यंत नेऊन सोडतो. कलेक्टरच्या बंगल्यासमोर तो रिक्षावाला त्याची रिक्षा उभी करतो आणि आईला म्हणतो, हे आई, तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी तुम्हाला पोहोचवलं आहे. हा जो समोर तुम्ही बंगला पाहत आहात, इथेच कलेक्टर साहेब राहत आहेत. त्यानंतर म्हातारी आई रिक्षावाल्याला त्याचा भाडा देते आणि तिची पिशवी उचलून त्या बंगल्याच्या दिशेने जाऊ लागते. आईचं लक्ष जेव्हा त्या बंगल्यावर जातं तेव्हा ती खूपच खुश होते. ती पाहते की सुंदर आलिशान बंगला आहे. बंगल्यासमोर चमकणारी गाडी उभी आहे आणि गेटवर वॉचमॅन उभा आहे. हे सर्व पाहून त्या आईला खूप जास्त आनंद होतो. ती विचार करत असते, किती सुंदर घरामध्ये माझा मुलगा राहत आहे. आई ती पिशवी घेऊन बंगल्याच्या दिशेने जात असते. त्या पिशवीमध्ये तिने नातवासाठी खेळणी, सुनबाईसाठी साडी आणि मुलासाठी स्वतःच्या हाताने बनवलेले गोड पदार्थ ती घेऊन आलेली असते. जेव्हा आई ती पिशवी घेऊन बंगल्याच्या आतमध्ये जात असते तेव्हा गेटवर उभा असलेल्या एका वॉचमॅनचे लक्ष त्या आईकडे जातं. तो वॉचमॅन पाहतो की फाटलेले कपडे घालून एक म्हातारी, जी एका डोळ्याने कानी आहे, ती घरामध्ये चालली आहे. जेव्हा तो वॉचमॅन त्या महिलेला पाहतो तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? अशा प्रकारे तुम्ही घरात का चालला आहात? जेव्हा वॉचमॅनचे हे शब्द त्या आईच्या कानावर पडतात तेव्हा तिचे पाय एकाएकी थांबतात व ती वॉचमॅनला म्हणते, बाळा, इथे माझा मुलगा राहतो. माझ्या मुलाला पुत्र झाला आहे आणि म्हणूनच मी माझ्या नातवाला भेटण्यासाठी आले आहे. तो वॉचमॅन त्या आईला ओरडत म्हणतो, ये म्हातारे, तू तुझा चेहरा आरशात पाहिला आहेस का? तुला माहीत आहे का की हा कोणाचा बंगला आहे? हा येथील कलेक्टर साहेबांचा बंगला आहे. तेव्हा ती आई म्हणते, मला माहीत आहे, हा कलेक्टर साहेबांचा बंगला आहे आणि जे तुमचे कलेक्टर साहेब आहेत तोच माझा मुलगा आहे. तेव्हा तो वॉचमॅन म्हणतो, ये म्हातारे, तू एका गावातील गावठी महिला दिसत आहेस. ना तुझे कपडे ठीक आहेत, ना तुझा चेहरा ठीक आहे. कलेक्टर साहेब तुझा मुलगा का कसा असू शकतो? जेव्हा त्यांचं हे बोलणं शेजारी उभा असलेला दुसरा वॉचमॅन ऐकतो तेव्हा तो सुद्धा तिथे पोहोचतो. जेव्हा त्याला समजतं की ही म्हातारी म्हणत आहे की कलेक्टर साहेब त्यांचा मुलगा आहेत, तेव्हा तो वॉचमॅन तिला विचारू लागतो, हे आई, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की ज्यामुळे आम्हाला समजू शकेल
की कलेक्टर साहेब हा तुझा मुलगा आहे. जेव्हा ती आई दुसऱ्या वॉचमॅनचे हे बोलणं ऐकते तेव्हा ती आई तिच्याजवळ असलेला तो पत्र लगेचच त्या वॉचमनला दाखवते, जो तिच्या मुलाने त्याच्या आईला पाठवला होता. जेव्हा वॉचमॅन तो पत्र उघडून पाहतो आणि पाठवणाऱ्याचा पत्ता पाहतो तेव्हा तो त्या म्हाताऱ्या आईजवळ माफी मागू लागतो आणि म्हणू लागतो, हे आई, आम्हाला माफ करा. आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही कलेक्टर साहेबांच्या आई आहात. तेव्हा ती आई म्हणते, काही हरकत नाही, मी तुम्हाला माफ करते. मला सांगा की माझा मुलगा आणि सुनबाई कुठे आहेत. तेव्हा ते वॉचमॅन एका खोलीकडे बोट दाखवून म्हणतात, तो जो रूम दिसत आहे तोच तुमच्या मुलाचा रूम आहे आणि तुमचा मुलगा या वेळेला घरातच आहे. त्यानंतर ती आई लगेचच जोरात पावलं टाकत घराच्या दिशेने जात असते. जशी ती आई घरामध्ये जाते तेव्हा ती समोरच पाहते की घरामध्ये एक पाळणा ठेवलेला आहे आणि त्या पाळण्यामध्ये तिचा नातू आहे. जशी त्या म्हाताऱ्या आईची नजर तिच्या नातवावर पडते तेव्हा ती लगेचच पाळण्यातून तिच्या नातवाला उचलते आणि नातवाला हृदयाजवळ लावते आणि त्याचे लाड प्रेम करू लागते. जेव्हा ती म्हातारी आई त्या मुलाचे लाड प्रेम करू लागते तेव्हा त्या मुलाची झोप उडते आणि तो रडू लागतो. मुलाच्या रडण्याचा आवाज जेव्हा सुनबाईच्या कानांवर पडतो तेव्हा ती स्वयंपाकगृहातून बाहेर येते. ती विचार करत असते, माहीत नाही मुलाला काय झालं, अचानक का रडू लागला आहे. जेव्हा ती स्वयंपाकगृहातून बाहेर येते आणि जेव्हा पाहते की तिच्या मुलाला एका भिकारीसारख्या दिसणाऱ्या बाईने उचलले आहे तेव्हा ती ओरडू लागते, नवऱ्याला हाका मारू लागते. ती म्हणत असते, एक काळी भिकारणीसारखी महिला जी एका डोळ्याने चकणी आहे ती आपल्या मुलाला चोरण्यासाठी आली आहे. बायकोचं हे बोलणं ऐकल्यानंतर नवरासुद्धा खाली येतो. नवरा आल्यानंतर सुनबाई लगेचच तिच्या मुलाला आईच्या हातातून घेते आणि नवऱ्याला म्हणते, तुम्ही असले कसले नोकर कामाला ठेवले आहेत. कोणीही आपल्या घरात घुसत आहे. बघा ना, ही भिकारी म्हातारी आपल्या मुलाला चोरण्यासाठी आली आहे. सुनबाईचं हे बोलणं ऐकून ती आई म्हणते, सुनबाई, मी चोर नाही, मी तुझी सासू आहे आणि जो तुझ्या शेजारी उभा आहे तो माझा मुलगा आहे. तुझ्या हातामध्ये जो आहे तो माझा नातू आहे. मी माझ्याच नातवाला चोरून कुठे घेऊन जाणार आहे. जेव्हा सुनबाई त्या आईचं हे बोलणं ऐकते तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणते, ही म्हातारी काय म्हणत आहे. खरंच ही भिकारी तुमची आई आहे का. अशाच भिकारी परिवारामध्ये तुम्ही जन्म घेतला आहे का. यापूर्वी तर मला तुम्ही हे कधी सांगितलं नाही. जेव्हा मुलगा त्याच्या बायकोचं हे बोलणं ऐकतो तेव्हा तो म्हणतो, ही म्हातारी खोटं बोलत आहे. ही माझी आई नाही. माझी आई तर या जगामध्ये नाहीच आहे. मुलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून आईला खूप मोठा धक्का बसतो. ती आई जोरजोरात रडू लागते आणि म्हणू लागते, बाळा, तू असं कसं म्हणू शकतोस. मी तर रोजच्या रोज आपल्या गावी घराच्या द्वारावर बसून तुझी येण्याची वाट पाहत असते. मी याच आशेमध्ये होते की माझा मुलगा एके दिवशी नक्कीच मला भेटायला येईल. परंतु दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेले, परंतु तू मला भेटण्यासाठी आलाच नाहीस. आणि तू मला भेटण्यासाठी आला नाहीस तेव्हा मीच तुला भेटण्यासाठी इकडे आले आहे. मला माझ्या नातवाला सुनबाईला पाहण्याची खूप जास्त इच्छा होत होती आणि म्हणूनच तुला भेटण्यासाठी मी शहरात आले आहे. आणि तू आता असं म्हणत आहेस की माझी आई जिवंतच नाही. तेव्हा सुनबाई नवऱ्याला विचारते, अहो, ही म्हातारी काय म्हणत आहे. तेव्हा मुलगा म्हणतो, तू हिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस. मी शपथ घेऊन सांगतो की ही म्हातारी माझी आई नाही. स्वतःच्या पुत्राच्या तोंडून जेव्हा ती आई हे बोलणं ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात. ती विचार करू लागते, ज्या मुलाला इतकी मेहनत करून मी शिकवलं, कलेक्टर बनवलं, त्याच मुलाला पैशांचा, पदाचा इतका गर्व झाला आहे की तो मला ओळखायला सुद्धा तयार नाही. तो शपथ घेतोय पण मला त्याची आई मानायला तयार नाही. जो पुत्र माझ्या जगण्याचा एकमेव आधार होता, ज्याच्या आशेवर मी अजूनपर्यंत जिवंत होते, ज्याच्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य अर्पण केलं, तो आज असं म्हणत आहे की ही म्हातारी खोटं बोलत आहे. ही माझी आई नाही. माझा मुलगा या जगामध्ये माझा एकमेव असा आधार होता. आज तो सुद्धा माझ्यापासून दूर झाला आहे. त्या आईला समजून जातं की माझ्या मुलाने एका मोठ्या घरातील मुलीसोबत लग्न केलं आहे. माझा मुलगा एका मोठ्या पदावर आहे आणि म्हणूनच तो मला ओळखायला नकार देत आहे. आई म्हणाली,
बाळा, काही हरकत नाही. मला वाटलं की तू माझा मुलगा आहेस आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी तुझ्या जवळ आले. कारण तुझ्यासारखाच माझा एक मुलगा आहे, ज्याला मी मेहनत मजुरी करून कलेक्टर बनवले, जो माझ्या जगण्याचा आधार होता. परंतु आता माझी पक्की खात्री झाली आहे की तू माझा मुलगा नाहीस. माझ्याकडून चूक झाली आणि इतकं म्हणून ती आई रडत रडत घरातून बाहेर जाऊ लागते. ती विचार करत असते की म्हातारपणात माझा एकच आधार होता, तो सुद्धा आज माझ्यापासून दूर झाला आहे. आता मी कोणाच्या आधारे माझं उर्वरित आयुष्य जगू शकेन. एकच आशा होती, ती सुद्धा तुटून गेली आहे. त्या आईच्या अंतरात्म्यातून आवाज येतो की ज्याला आपण आपला गळा सजवण्यासाठी हार समजत होतो, तोच एक साप निघाला आहे. तोच आपल्याला आता चावायला निघाला आहे. ज्याला पूर्ण आयुष्याचं मी सुख समजत होते, ज्याच्या जीवावर मी माझं उर्वरित आयुष्य जगणार होते, ज्याच्या आशेवर मी माझ्या आयुष्याची ही नदी पार करणार होते, त्यानेच आज मला नदीमध्ये एकटे सोडले आहे. मग अशा परिस्थितीत कोणासमोर तक्रार करणे याला काहीच अर्थ नाही. अशा प्रकारे विचार करत रडत रडत ती आई घरातून बाहेर जात असते. तिच्या मनामध्ये आता फक्त एकच भावना होती की मुलाने ओळखायला नकार दिला आहे. मग मी जगून तरी काय करायचं? आता माझा मुलगा माझा राहिलाच नाही, मग मी हे आयुष्य जगून तरी काय करू? अशा प्रकारे ती आई त्या मुलाच्या घरातून बाहेर जाते आणि मेन गेटवर जी वॉचमॅनची खोली होती तिथे पोहोचते. आणि एका वॉचमॅनला ती म्हणते, बाळा, मला एक पत्र लिहायचं आहे, तू माझ्यासाठी इतके करू शकतोस का? वॉचमॅनला आधीपासूनच माहीत होतं की ही म्हातारी आई कलेक्टर साहेबांची आई आहे. म्हणूनच तो लगेचच कागद आणि पेन घेऊन येतो आणि म्हणतो, बोला आई, तुम्हाला काय लिहायचं आहे? अशा प्रकारे ती म्हातारी आई बोलत जाते आणि तो वॉचमॅन ते लिहू लागतो. जेव्हा ते पत्र लिहून पूर्ण होतं तेव्हा ती आई त्या वॉचमॅनला म्हणते, बाळा, मला खूप जोराची तहान लागली आहे, तू मला थोडं पाणी आणू शकतोस का? मित्रांनो, त्या म्हाताऱ्या आईने असं म्हटल्यानंतर तो वॉचमॅन पाणी आणण्यासाठी जातो. वॉचमॅन पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर ती म्हातारी आई तिच्या साडीचा गळफास बनवून त्याच खोलीमध्ये असणाऱ्या पंख्याला ती साडी अडकवून फाशी घेते व अशा प्रकारे ती मुलाच्या घरासमोरच वॉचमनच्या खोलीमध्ये आत्महत्या करते. जेव्हा वॉचमॅन पाणी घेऊन बाहेर येतो तेव्हा समोरील दृश्य पाहून तो तर हैराणच होतो. वॉचमॅन पाहतो की जी आई त्याच्या रूममध्ये आली होती ती आता पंख्याला लटकलेली आहे. वॉचमॅन लगेच जाऊन ही बातमी कलेक्टर साहेबांना देतो. बातमी ऐकल्यानंतर दोघेही नवरा बायको घटनास्थळावर पोहोचतात. पुढे कलेक्टर साहेब आणि मागे त्यांची बायको असते. जेव्हा तो मुलगा त्याच्या आईला अशा अवस्थेत पाहतो तेव्हा त्याच्या आईला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो मुलगा त्याच्या डोक्याला हात लावून जमिनीवर बसून जातो. तो विचार करू लागतो की मला माहीत नव्हतं की माझं हे बोलणं माझ्या आईला इतकं जास्त वाईट वाटणार आहे. हे आई, मी तर माझ्या पैशामुळे पदामुळे तुला ओळखण्यासाठी नकार देत होतो आणि म्हणूनच म्हणालो होतो की माझी आई जिवंतच नाही. मला ह्या गोष्टीची भीती वाटत होती की माझं सत्य जर माझ्या बायकोला समजलं तर ती मला सोडून जाईल आणि म्हणूनच मी असं बोललो होतो की माझी आई जिवंत नाही. परंतु तू तर माझं हे खोटं सत्यात उतरवलं आहेस. एकदा तरी पुत्राच्या मजबुरीबद्दल तू विचार केला असता. तेव्हा कलेक्टर साहेबांच्या बायकोचं लक्ष फाशीवर लटकलेल्या त्या आईच्या हातांवर पडत. जेव्हा सोनबाई आईच्या हातामध्ये कागदाचा तुकडा पाहते तेव्हा ती तो कागदाचा तुकडा घेते आणि त्याच्यावर लिहिलेलं वाचू लागते. वाचता वाचता तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा, माझा आशीर्वाद आहे की तू दिवसागणिक अधिकाधिक प्रगती करशील. माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत असेल. मी जाता जाता तुला काही गुपित सांगू इच्छित आहे. बाळा, मी दिसायला चांगली नाही तर याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. यामागे कारण तूच आहेस. जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तुला एक डोळा नव्हता. मी माझा एक डोळा तुला देऊन तुझं रूप सुंदर बनवलं आणि यामुळे मी कुरूप बनले आणि याच कुरूप चेहऱ्याचा तू तिरस्कार करतोस. कारण मी कानी आहे आणि माझा रंग काळा आहे. माझा रंग सुद्धा काळा नव्हता. आज तू ज्या पदावर बसलेला आहेस त्या पदावर तुला पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली. मी कधीच पाहिले नाही की किती ऊन आहे, किती थंडी आहे. तुला शिकवण्यासाठी, तुझे खर्च भागवण्यासाठी मी अशा प्रकारे काळी झाले.
त्याची सुद्धा मला काहीच खंत नाही. तू सुंदर आहेस या गोष्टीचा मला आनंद आहे. मला तुला पाहायचं होतं, माझ्या नातवाला पाहायचं होतं, माझ्या सुनबाईला भेटायचं होतं. आणि म्हणूनच मी शहरात निघून आले. कारण तू तर कधी गावात आला नाहीस. मला भेटायची तुला इच्छा झाली नाही. म्हणूनच तुला भेटण्यासाठी मी शहरात निघून आले. परंतु शहरात आल्यावर तू मला ओळखायला नकार दिलास. आणि म्हणूनच मला असं वाटलं की या जगामध्ये आता माझं कोणीच नाही. आता जगण्याची माझी आशा संपली आहे. जर कोणी राहिलाच नाही तर मी जगून तरी काय करणार. बाळा, जाता जाता देवासमोर प्रार्थना करते की तू सदैव सुखी राहा. तुझा मुलगा आनंदात राहो. जेव्हा सुनबाई हे पत्र वाचून मुलाला ऐकवून दाखवते तेव्हा त्या मुलाची मान शरमेने खाली झुकते. त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागतो. तो विचार करतो की ज्या आईने माझं आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तिचं सर्व काही माझ्यावर अर्पण केलं, तीच आई आज माझ्या चौकटीवर आली तर मी तिला एक ग्लास पाणीसुद्धा विचारलं नाही. अशा प्रकारे दोघेही नवरा बायको त्यांच्या चुकीसाठी त्या आईसमोर माफी मागत असतात. परंतु आता त्याला काहीच अर्थ नव्हता. कारण ती आई आता हे जग सोडून निघून गेली होती. आता हे जग सोडून ती निघून गेली होती, जिथून कोणीही परत येऊ शकत नव्हता. आता कलेक्टर साहेबांच्या आयुष्यात फक्त पश्चाताप शिल्लक राहिला होता. ही कसली नियती आहे. काही लोकांच्या आयुष्यामध्ये आई नसते तर ते पूर्ण आयुष्य आईसाठी तडपत असतात. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये आई असते तर अशा लोकांना त्यांच्या आईची किंमत नसते. मित्रांनो, संतान हेच फक्त आई वडिलांच्या जगण्याचा आधार असतो, म्हातारपणाची काठी असते. अशातच मुलगा जर त्याच्या आईवडिलांना पैशांच्या नशेमध्ये, पदाच्या नशेमध्ये ओळखायला नकार देत असेल, किंवा आईवडिलांचा विसर करत असेल, किंवा गर्वामध्ये येऊन आईवडिलांचा अपमान करत असेल, तर यापेक्षा अधिक दुःख त्या आईवडिलांना दुसरं कोणतं असू शकतं. आईवडील त्यांच्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी, त्यांचे जीवन अधिक सुखी बनवण्यासाठी त्यांचं स्वतःचं आयुष्य कुर्बान करत असतात. परंतु जेव्हा तीच संतान धनाच्या, पदाच्या नशेमध्ये आईवडिलांचा अपमान करत असेल तर त्या गोष्टीचा आईवडिलांना खूप जास्त त्रास होत असतो. आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, जर तुमचे आईवडील असतील तर त्यांचा आदर सन्मान करा. कारण तुमच्या यशामध्ये आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे. तुमच्या प्रत्येक यशामागे आईवडिलांचा त्याग लपलेला असतो. काही नालायक मुलं आईवडिलांना बोलत असतात की तुम्ही आमच्यासाठी काय केले आहे. अरे मूर्ख माणसा, जे काही केलं आहे ते फक्त आईवडिलांनीच तर केले आहे. तुला मोठं केलं, तुला शिकवलं, तुझं पालनपोषण करताना त्यांनी इतकं कष्ट सहन केलं. तू आज यशस्वी आहेस तर यामागे मोलाचा हात कोणाचा असेल तर तो तुझ्या आईवडिलांचा आहे. आईवडिलांना विसरून तू स्वतःलाच विसरला आहेस. तू तर हे सुद्धा विसरून गेला आहेस की आईवडिलांच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरा तुझा हितचिंतक कोणीच नाही. आईवडील मेल्यानंतर सुद्धा तुझा हितच इच्छित असतात. असे हितचिंतक तुला कुठे मिळतील. आणि जे लोक तुझे स्वतःचे आहेत असे तुला दर्शवत असतात ते फक्त एका निश्चित वेळेपर्यंत आणि त्यांचा हेतू साध्य होईपर्यंतच तुझा हित इच्छित असतात. परंतु आईवडील कोणताही स्वार्थ न बाळगता तुझा हित इच्छित असतात. त्यांचा त्याग अमूल्य आहे. मित्रांनो, एका मुलाला जन्म देण्यासाठी स्त्री तिच्या सौंदर्याचा त्याग करत असते. परंतु तोच पुत्र जेव्हा मोठा होतो, जेव्हा त्याचं लग्न होतं, तेव्हा तोच पुत्र त्याच्या बायकोच्या सौंदर्यामुळे त्याच्या आईवडिलांचा तिरस्कार करू लागतो. आईवडील मुलांच्या सुखासाठी त्यांचं सर्व काही अर्पण करतात. परंतु जेव्हा आपण मोठे होतो, त्यांची सेवा करण्यायोग्य होतो, आपण त्यांना काही देण्यायोग्य होतो, तेव्हा आपण त्याला काय देतो? फक्त अश्रू आणि एकटेपणा. मित्रांनो, माझ्या या बोलण्यावर एकदा विचार नक्की करा. होऊ शकतं तुमच्या विचारांमध्ये काही बदल नक्कीच घडेल. जी मुलं त्यांच्या आईवडिलांचा तिरस्कार फक्त यामुळेच करतात की त्यांची वेशभूषा पाहून तुमच्या मित्रांमध्ये तुमची व्हॅल्यू कमी होते, तर ही अशा मुलांची सर्वात मोठी चूक आहे. वयाच्या या स्थानावर आल्यानंतर तुमची आणि तुमच्या मित्रांची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. तुमचं सुद्धा रूप आणि तारुण्य ह्याच प्रकारे होणार आहे. तुमचं सुद्धा हे रूप पाहून लोक तुमचा तिरस्कार करू लागतील. तरुणपणात आईवडिलांनी मुलांकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू नये. तर मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. नंबर 1,
तुमची मुलंबाळ तुमच्या उतारवयात तुमचा आधार बनतील या गोष्टीची आशा चुकूनही बाळगू नका. आधीपासूनच तुम्ही स्वतःला मजबूत बनवून ठेवा. उतारवयासाठी स्वतःची व्यवस्था तरुणपणातच करून ठेवा. काही जमापुंजी तरुणपणातच तुमच्यासाठी जमवून ठेवा. आणि म्हातारपणासाठी एखादी कला शिकून घेतली तर ही तर खूप चांगली गोष्ट आहे. नंबर 2, कधीही या गोष्टीचा भ्रम ठेवू नका की तुमची मुलं बाळ तुम्हाला विसरणार नाहीत. पत्नी आणि मुलाच्या मोहामध्ये, पदप्रतिष्ठेमध्ये मुलं तुम्हाला सुद्धा विसरू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर इतकीच ममता ठेवा जेवढी ते तुमच्यापासून दूर झाल्यावर तुम्हाला दुःख देऊ शकणार नाहीत. कारण तुम्ही हे पाहिलं असेलच की ओल्या मिठाईमध्ये माशी बसल्यावर काही वेळानंतर ती सुद्धा त्यामध्ये सामावून जाते. आणि जो गुण तिच्यासाठी सुखाचा एक कारण होता तोच तिच्या दुःखाचा कारण बनतो. आणि शेवटी त्या माशीला तिचा जीवन सोडावा लागतो. मित्रांनो, या कथेबद्दलचे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.